हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलो आहे माझ्या गावी, म्हणजेच मेन गावी सिकोशीला. आणि आम्ही इथे आता गौरी पूजनसाठी चाललो आहे. तुम्हाला दाखवते कशी कशी तयारी केली आणि कुठे नदीवर जाऊन आम्ही काय पूजा करतो आहे. स्टे ट्यून. काकी यात काय काय घेतलं आहे? आपण गौरीला जातोय ना, तर हा गौरीचा मुखवटा आहे. तर नदीवर जायचं आहे गौरी आणायला. हा मुखवटा आहे, ही फुलं आहेत, ही याच्यात साखर घेतली आहे, तुपाचं निरंजन आहे, फळी पंचपत्र आहे, पानाचा विडा आहे, अगरबत्ती आहे आणि ते ह्याच्यात ना एक फळ घेतलेलं आहे. ही गोड गौरीसाठी प्रसाद आणि ही ओटी घेतलेली आहे. अजून काय? आता हे सगळं घेऊन आपल्याला गौरी आणायला जायचं आहे. चला जाऊया आता. आता इथे आपण नदीवर पोचलेलो आहे. नदीवर पोचल्यावर गौरीची पूजा करू आम्ही. सांगा मला काय करताय. सगळं महत्व तुला सांग करताना काय काय करतो तू, गौरीला काय करायला लागतं काय नाही. पहिलं तिथे रांगोळी जागा धुवायची. धुवून तिथे पाण्याने रांगोळी. स्वच्छ जागा करायची. हा, मग तुम्ही हे बघा याल बोला. आता रांगोळी कोणती काय बोलतात ते, युट्यूबर माहिती देतात त्याला काय, सल्लागार. हळदी कुंकू रांगोळी, हळदी कुंकू, अक्षदा, त्याच्यावर गवर ठेवा. व्हिडिओ करताय, सोशल मीडियावर टाकती. आता सोशल मीडिया इथं बसला. जरा गौरीचा फेस घेतलंच सांगू. त्या ह्याच्यात आम्हाला पण ह्याच्यात परत टाकला नाही की अगरबत्त्या घेतल्या का मी घेतलेल्या. हा, गौरी घरी घेऊन जायच्या आधी स्त्रिया नदीची पूजा करतात. ते स्त्रिया नदीला हळदी कुंकू वाहतात, फुलं वाहतात आणि कांद्याची फांदी वाहतात. नदीची पूजा झाल्यानंतर ते नदीमधले थोडे खडे घेऊन जातात आपल्याबरोबर.
गौरी घरी आणल्यावर दारात गौरीची पूजा करतात, तिला ओवाळतात आणि तिला वाजत गाजत घरात घेऊन येतात. ही आहे गौरीची साडी. आम्ही गौरीला कोळी साडी घालतात, आता ही नवीन साडी गौरी घेतलेली. साडी घालून झाल्यावर गौरीला आम्ही दागदागिने घातले, ज्वेलरीने तिला सजवलं. ही साडी ज्वेलरी पिंजर सगळी तयारी झाल्यानंतर तिला आम्ही तिच्या मुलग्याच्या बाजूला म्हणजेच गणपती बाप्पाच्या बाजूला तिला बसवलं.
दुसऱ्या दिवशी गौरीचा ओसा भरला जातो. म्हणजे ज्यांचं लग्न झालं असेल ते गौरीचा ओसा भरून त्या गौरीला ओसा दाखवून झाल्यानंतर ते नंतर त्यांच्या नवऱ्याला देतात.